नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 9. श्री स्वामी समर्थ. चोळप्पाच्या घरी राहून त्याला आणि त्याच्या घरच्या माणसांना श्री स्वामी महाराजांनी खूप प्रकारे त्रास दिला, पण त्याबद्दल वाईट न मानून चोळप्पा त्यांचा निस्सीम भक्त बनला. एकदा चोळप्पाच्या बायकोनं हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजणात ठेवली होती. महाराज कोणास न कळता त्यातील डाळ चोळप्पाच्या गाईला नेऊन घालत. काही दिवसांनी रांजण रिकामा पडला. पुढे एके दिवशी काही सण आला. पुरणपोळी करावी या हेतूनं चोळप्पाची बायको डाळ काढण्यास गेली. पाहते तो रांजण रिकामा. महाराजांच्या रोजच्या चेष्टा तिला माहितीच होत्या. यावरून यांचंच काहीतरी कृत्य असावं असा तिला संशय येऊन तिने ही गोष्ट चोळप्पाला कळवली. चोळप्पाने महाराजांना डाळीबद्दल विचारलं तेव्हा महाराजांनी जवाब दिला, हमको क्या मालूम, तुम्हारी गऊ डाळ खा गई, हमको काहे उनको पूछ जाके. चोळप्पा घरचा फार दरिद्री होता, त्यामुळे त्याच्या बायकोला महाराजांच्या कृतीचा फार राग यायचा. असं निधान हाती सापडलं असून ओळख पटली नसल्यानं ती महाराजांस प्राकृत मनुष्यच समजे. ज्याप्रमाणे नंद यशोदेच्या घरी कृष्णाने अवतीर्ण होऊन अद्भुत चमत्कार करून पुन्हा आपल्या मायेच्या योगानं कृष्ण आपला बाळ आहे अशी मातापित्यास भुरळ घातली होती, तद्वतच चोळप्पाच्या घरी श्री स्वामीरत्न अवतीर्ण झाले असून जरी त्यांनी बहुत चमत्कार केले तरी ते अवतारी असल्याबद्दल भुरळ पडल्यामुळे घरातील माणसांना त्यांची ओळख झाली नाही. महाराज अक्कलकोटाला आले तेव्हा श्रीमंत मालोजीराजे नुकतेच गादीवर बसले होते. ते पुढे महाराजांचे पूर्ण भक्त बनले. महाराज आल्यावर काही दिवसांनी आपल्या गावात कोणी साधू आले आहेत म्हणून हकीकत राजाचे सेवक राजांना सांगू लागले. राजांनी त्यांना उत्तर दिलं, साधू खरे कशावरून म्हणावे, आता त्यांची गोष्ट निघाली आहे तर आत्ताच्या आत्ता त्यांनी येऊन आपल्याला जर दर्शन द्यावं आणि म्हणजे ते खरे साधू असं आपण मानू. इतकं बोलण्याचा उशीर तो दिगंबर स्वामी महाराज राजांपुढे येऊन उभे राहिले. राजांना मोठं आश्चर्य वाटलं. त्याने मनोभावाने श्री स्वामींचे दर्शन घेतले आणि पुढे काही वेळाने महाराज उठून गेले. पुढे काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापुरास आले होते. संस्थांच्या काही कामासंबंधाने श्री मालोजीराजे साहेबांस त्यांनी बोलवलं होतं. राजेसाहेबांनी आपले कारभारी चिंतोपंत आप्पा यांना बरोबर घेतलं आणि जायला निघाले. टोळ यांनी राजेसाहेबांना सुचवलं की आपण राजकीय कामाला जायचं आहे, तर तेव्हा चोळप्पाच्या घरी एक साधू महाराज आले आहेत, त्यांचे दर्शन घेऊन जायला पाहिजे, हे चांगलं होईल. राजेसाहेबांनी टोळ यांच्या म्हणण्याला होकार दिला. चोळप्पाच्या घरी बाजेवर महाराज बसले होते. मेन्यातून उतरून आत येऊन पाहतात तो महाराजांची कडक मुद्रा पाहून राजांचे काही पुढे जायला धैर्य होईना. अरे इकडे ये म्हणून महाराजांनी हाक मारल्यानंतर आत जाऊन राजांनी महाराजांचं दर्शन घेतलं. तितक्यात एका शिपायाच्या हातात तलवार हाती होती, ती घेऊन महाराजांनी राजाच्या हातात दिली. तसंच हुजऱ्याच्या हातात पिकदाणी होती, ती घेऊन राजाच्या हाती दिली. मग दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरास गेले. गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते, त्यामुळे तोफांची सरबत्ती आणि इतर मानपान राजांना मिळावा तसा मिळाला नाही. त्यामुळे राजांना वाईट वाटलं. गव्हर्नर साहेब आणि राजेसाहेब यांची मुलाखत झाली. हत्यारे बाळगण्यासंबंधाने संस्थानात बंदी आली होती, त्याबद्दल विचार करून साहेबांनी पूर्ववत हत्यारांची मोकळीक दिली. महाराजांनी राजांच्या हातात तलवार दिली होती, त्याचा अर्थ हत्यारे बाळगण्याची परवानगी होईल असा अनुभवास आला आणि पिकदाणी दिली हे अपमानदर्शक असल्याचा अनुभव आला. हे पाहून राजांना आश्चर्य वाटलं. पुढे राजाची भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ लागली. मग चोळप्पाला महाराजांची शुश्रूषा करण्याबद्दल राजाने 5 रुपये देऊन दरमहाची नेमणूक करून दिली. महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत असत आणि वाटेल तिथं बसत असत. लहर लागेल त्याप्रमाणे वाटेल त्याच्या घरी अन्न ग्रहण करत. ब्राह्मण, शूद्र, वैश्य व यवन या सर्वांना ते सारखेच मानत. जातीपेक्षा भक्ती महाराजांना प्रिय होती. श्री स्वामी समर्थ महाराजांनी मृत उंदराला जिवंत केलं. एके दिवशी फिरत फिरत श्री स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात गेली.
राजा पुढे येऊन महाराजांना घेऊन घरात गेला. उभयंता देवघरापुढेही झोपाळ्यावर बसले. दोघांच्या गोष्टी चालल्या. इकडे देवघरात आप्पा सलब पुजारी गंध उगाळत होता. तो एक उंदीर येऊन निरांजनातील फुलवाती खाऊ लागला. त्याच्याकडे सलबाची नजर गेली आणि देवघरात उंदरांचा फार त्रास झाला होता. नित्य उंदीर वाती खाऊन जात. आप्पास उंदराचा राग येऊन त्याने हातातील खोड मोठ्या जोराने उंदरावर फेकले आणि त्या सरशी उंदराचा प्राण गेला. मग शेपूट धरून उंदराला बाहेर टाकण्यास आप्पा घेऊन चालला. महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आप्पास आज्ञा केली. आप्पाने महाराजांच्या हातात उंदीर दिला. त्याला घेऊन महाराजांनी उंदरास झोपाळ्याच्या कड्यातून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असे 10-5 वेळा काढघाल घाली. मग त्याला हातात घेऊन बच्चा जाओ म्हणताच उंदीर सजीव होऊन ताडकन उडी मारून आपल्या बिळात पळून गेला. हा चमत्कार पाहून राजांना महाराजांच्या अद्भुत शक्तींबद्दल मोठा चमत्कार वाटला. हा चमत्कार घडला त्या वर्षी श्रीमंत मालोजीराजे गुरुपतिप्रदेचे उत्साहास गाणगापुराला गेले. दर वर्षास गाणगापुराला जाऊन त्रिरात्र तिथे वास करून ब्राह्मण भोजन घालून महाराज साहेब परत येत असत. यावर्षी ब्राह्मण भोजन झाले आणि रात्री नृसिंह स्वामी सरस्वती स्वप्नात येऊन म्हणाले की मी तुझ्या गावी आलो असून तू इथे काय येतोयस. हे स्वप्न पाहून राजा जागा झाला. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटास परत आला. श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत अशी त्याची खात्री झाली. मग स्वामींच्या पादुका घेऊन त्यास गंधलेपन करून त्या देवळात पूजेत ठेवल्या. पुढे प्रतिपदेचा उत्साह राजा अक्कलकोटातच करू लागले. संस्थानातून प्रतिवर्षास 150 रुपयांची नेमणूक उत्साहासाठी केली आणि अद्याप पावे तो मोठ्या थाटाने हा उत्साह साजरा होतो. एक वेळ श्री स्वामी समर्थ राजवाड्याचे अंगणात फिरत होते. तितक्यात हुजऱ्याच्या हातात सुवर्णांचा चौफुला होता. तो महाराजांनी हिसकावून घेतला. अंगणात एक खोल विहीर होती. तिकडे पाहून महाराजांनी राजास प्रश्न केला, चौफुला विहिरीत टाकू. राजाने हात जोडून विनंती केली की महाराज, चौफुला आपलाच आहे, त्याचे पाहिजे ते करावे. हे ऐकून महाराजांनी चौफुला विहिरीत फेकून दिला. सोन्याचा चौफुला गेला म्हणून सर्व लोक खेदयुक्त मुद्रेने पाहू लागले. राजास महाराजांच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती. सबब त्यास चौफुला गेल्याबद्दल काहीच फिकीर वाटली नाही. रात्री महाराज वाड्यातच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले. तिथे राजाही आला. अरे पोहरा आण म्हणून महाराजांनी राजाला आज्ञा केली. राजाने तात्काळ पोहरा आणि दोर आणविला. विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला. तो काय चमत्कार झाला पहा. पोहऱ्यातून सोन्याचा चौफुला वर आला. चौफुल्यातील लवंगा वेलदोडे तसेच्या तसे असलेले दृष्टीस पडले. हा चमत्कार पाहून राजांना आणि सर्वांनाच मोठं आश्चर्य वाटलं. महाराज चोळप्पाकडे राहत असताना त्याचं देव बनून राहिले. नमस्कारा वाचून चमत्कार नसतो अशी आपल्यात एक म्हण आहे. चोळप्पाच्या घरी तरी महाराजांच्या चरणी भक्ती उगीच लागली नाही. अनेक अमानुष कृत्य अनुभवून चोळप्पा श्री स्वामींचा भक्त बनला. तो घरचा दरिद्री असल्याने घरची भांडी गहाण ठेवून महाराजांना जेव घालण्याचा त्याला प्रसंग येई. पुढे लवकरच राजाकडून महाराजांकरिता नेमणूक ठरली. महाराजांची तरी किती आणि कशा चमत्कारिक लीला होती पहा. जो पावे तो चोळप्पा स्वतः घरची भांडी गहाण ठेवून महाराजांना जेव घाली. तो पावे तो महाराज दुसरे कोठे न जाता त्याच्या घरीच जेवत. पुढे राजाची भक्ती बसून राजवाड्यातून नित्य महाराजांकरिता व चोळप्पाच्या माणसांकरता शिधा येऊ लागला. तेव्हापासून महाराज चोळप्पाच्या घरी क्वचितच जेवित. नित्य गावात फिरून भक्ताच्या घरी जेवत असत आणि पुढे गावगण्णाही हिंडू लागले. प्रथम 2 महिने महाराजांनी चोळप्पाला अति त्रास देऊन त्याची कसोटी पाहिली. पुढे एके दिवशी महाराज एका कोसावर हासापूर म्हणून गाव आहे तिथे गेले. चोळप्पाही त्याच्या मागे होता. महाराजांनी रागावून सांगितलं, आम्ही संन्यासी, आमच्या मागे तुम्ही लागू नये, घरी जाऊन प्रपंच करावा. असं सांगून महाराज झपाट्यानं चालले. तो चोळप्पा त्यांचा पिच्छा सोडेना. महाराजांनी मागे वळून चोळप्पाला शिव्या दिल्या आणि परत जाण्यास सांगितलं. पण तो कशाचा परत जातो. हात जोडून त्याने महाराजांची प्रार्थना केली. महाराज, मी घरदार सोडीन, बायको पोरी सोडीन, सर्वत्रांचा त्याग करीन, पण श्रींचं चरण सोडणार नाही. त्याची दृढभक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले. आपल्या पायातील खडावा महाराजांनी चोळप्पाच्या अंगावर फेकून त्यांची पूजा करण्याची आज्ञा दिली. चोळप्पा भक्तीने पादुकांची पूजा करू लागला. पुढे गावातील
आजारी संबंधी व्याधिग्रस्त वगैरे लोकांस चोळप्पाच्या घरी पादुका आहेत आणि त्यांच्या दर्शनाने व्याधींचे निरसन होईल म्हणून दृष्टांत होऊ लागले. खुद्द महाराजांची ही अगाध कीर्ती सर्वत्र पसरू लागली. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्यबखर भाग 9 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आपणाला जर माझं अभिवाचन आवडत असेल तर लाईक आवर्जून करा, कमेंट नक्की कराल आणि माझं चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.